जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. जय. पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जय गुजरातची घोषणा. महाविकास आघाडीकडनं हल्लाबोल. उद्धव ठाकरे जय गुजरातची घोषणा देतानाचा व्हिडिओ. शिंदेंच्या शिवसेनेकडून एक्स पोस्ट. तर हे भोंदू आहेत नाहीतर संधी साधू. ठाकरेंवर हल्लाबोल. तीस वर्षांपासून मुंबईत राहतो, मराठी येत नाही आणि शिकणारही नाही. उद्योगपती सुशील केडिया यांचं राज ठाकरेंना थेट आव्हान. क्या करना है बोल. केडियांनी राज ठाकरेंना डिवचलं. ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मेळाव्याला जाणार नसल्याची माहिती. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार. व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना संदीप देशपांडेंचा इशारा. भाषेच्या मुद्द्यावरून गुंडगिरी सहन करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा. व्यापार करायचा नाही का, फडणवीसांचा प्रश्न. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. मेळाव्याचा पहिला टीझरही प्रसिद्ध. महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात ठाकरेंचा लढा. सामील व्हा, वाजत गाजत मेळाव्याला या, टीझरमधून आवाहन. ठाकरे ब्रँडचा बँड वाजलाय. भाजप आमदार परिणय फुकेंची टीका. तर दोन तलवारी एका म्यानात राहणार नाहीत. शिंदे सेनेच्या नीलम गोऱ्हे, अर्जुन खोतकर यांची टीका. मुंबईत येऊनही हिंदी भाषा बोलून दाखवणार. थांबवून दाखवा. शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांचं राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान. हातपाय तोडण्याची धमकी. थोरले बाजीराव पेशव्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची मशाल तेवत ठेवली. अमित शहांकडून पेशव्यांच्या कार्याचा गौरव. बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाहीत. पुण्यातल्या कार्यक्रमात शहांकडून गुणगान. अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक. कोंढव्यातील बलात्काराच्या घटनेविरोधात आंदोलन. फडणवीस सरकारसह शहांविरोधात घोषणाबाजी. शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक. विधान भवन परिसरात आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. सिंधुदुर्गातल्या विजेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आमदार निलेश राणेंना भास्कर जाधव आणि रोहित पवारांची साथ. महावितरणच्या कारभारावर ताशेरे. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 8 जुलै रोजी विधान भवनात होणार सन्मान सोहळा. भारतीय राज्यघटनेवर सरन्यायाधीश गवई आमदारांना मार्गदर्शन करणार. पुण्यातल्या कोंढव्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. तब्बल 35 तासानंतर नराधमाला बेड्या ठोकण्यात यश. ठाण्यात प्रशासनाच्या डोळ्यासमोर 2 वर्षात उभ्या राहिल्या 358 अनधिकृत इमारती. महापालिकेच्या कारवाईनंतर सर्वसामान्यांना फटका. जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना मारहाण. 2 टवाळखोरांनी मुलीच्या वडिलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारलं. सांगलीतल्या मिरजेत कौटुंबिक वादातून बाप लेकाची आत्महत्या. बापाच्या आत्महत्येनंतर मुलांनीही संपवलं जीवन. डोंबिवली खाडीपात्रात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात तहसीलदारांची मोठी कारवाई. होडीसह लाखोंचं साहित्य नष्ट. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर गडचिरोलीमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा. भामरागडच्या गुंडेनूरून आल्यावर आता बोटीची सोय. नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात यावर्षीचा दुसरा दक्षिणद्वार सोहळा. कृष्णामाईने घेतलं दत्त पादुकांचं दर्शन. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. तर मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. गोदाकाठावरील मंदिराच्या भोवती पाणीच पाणी. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. तर इगतपुरीतील भावली धरण 100% भरलं. साताऱ्यात पावसाची संततधार. कण्हेर, उरमोडी धरणातून विसर्ग.
वेण्णा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच गोंदियात युरिया खताची टंचाई, शेतकऱ्यांना मनस्ताप. आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज, जिल्हाधिकारी आणि सीईओंनीही हातात टाळ घेऊन भजनात वारकऱ्यांसोबत धरला ठेका. ज्ञानोबा तुकोबांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भंडी शेगाव ते वेळापूर प्रवास, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिराची कुरोली ते वाखरी असा प्रवास.